प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या विचारधारेवर चालणारा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष या पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. या संघटनात्मक विचारांनी प्रेरित होऊन दिघीतील युवा नेतृत्व श्री उदय दत्तात्रय गायकवाड यांनी सन 2019 साली भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत 150 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते भाजप युवा मोर्चा भोसरी दिघी चरोली मंडळ अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आणि तिथूनच सुरू झाला संघटनेचा नवा उदय. 2019 साली कोरोना सारख्या महामारीने संबंध जग हादरून गेले होते. अशा काळात उदय भाऊ यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या साहाय्याने गरजूंना रक्त पुरवठा, प्लाझ्मा दान यांसारखी मोहीम राबवत अनेक कोरोना बाधितांना यातून बाहेर काढले. कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. युवा मोर्चाच्या माध्यमातून या सर्वांसोबत रक्षाबंधन साजरा करत त्यांना सक्षम आधार देण्यात आला. याच काळात युवा मोर्चाच्या माध्यमातून दत्तगड दिघी येथे तब्बल 25,000 वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखला. पक्ष संघटन व पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत 2017 सालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बूथ प्रमुख या जबाबदारीने दिघी गावातून महायुतीचे 4ही उमेदवार तसेच 2019 व 2024 ची विधानसभा, लोकसभा या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना अधिक मताधिक्य मिळवून दिले. सन 2020 साली आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा व श्री उदय भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून भव्य पदग्रहण सोहळा आयोजित करत दिघी व शहरातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश केला. इतकेच नव्हे तर पक्ष संघटन वाढवणे यासोबतच आपल्या देशाच्या जडणघडणीत ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले त्यांना आदरांजली वाहत विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा मोर्चाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करत शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व सुव्यवस्था ही मोहीम राबविली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवशी रक्तदान तर आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा सप्ताहाचे आयोजन उदय भाऊ यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून केले. सन 2025 साली आमदार महेशदादा लांडगे व पक्षश्रेष्ठींनी उदय भाऊ गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पदोन्नती करत युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री दिनेश भाऊ यादव यांच्या अध्यक्षतेखाली सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षामध्ये संघटन वाढविणारा, जनतेला हक्काचे युवा मोर्चाच्या माध्यमातून पडेल ती मदत करणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम उभा राहणाऱ्या श्री उदय भाऊ गायकवाड यांना आपण बहुमतांनी निवडून देणार आहोत. त्यासाठी एक मत विकासाला, एक मत भाजपाला म्हणजेच आपल्या उदय भाऊ यांना, आपल्या उदय भाऊ गायकवाड यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.